जमलेले आहेत, संत महंत सगळे जमलेत आणि कार्तिक शुद्ध एकादशी चालू आहे. भजन कीर्तन संपन्न झालं आणि ज्ञानेश्वर महाराज पुढे सरकले. विटेवरच्या मालकाकडे पाहिलं, हात जोडून सांगितलं, ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तुची होसी, परी समाधी हे तुझ पाशी घेईन मी देवा. देवा, मला असं वाटतं की आता माझं कार्य संपलं. ज्ञानेश्वरी झाली, हरिपाठ झाला, अमृत अनुभव झालं, 65 झाली. या सगळ्या ग्रंथांना आता जगाच्या हिताकरिता, कल्याणाकरिता मी दिलंय. मला असं वाटतं की मी आता समाधी घेतली पाहिजे. पांडुरंगाने सांगितलं, ऐके गा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती, परिपुससी जे आरती ते कळली मज. माऊली, तुम्ही समाधीचा जो प्रस्ताव माझ्या समोर मांडला तो डायरेक्ट माझ्याकडे का मांडला मला कळलं. तुम्ही जर हे निवृत्तीनाथ महाराजांना सांगितलं असतं तर ते तुमचे मोठे बंधू आहेत, त्यांनी तुमचं ऐकलं नसतं आणि निवृत्ती महाराजांनी तुम्हाला समाधी घेऊ दिली नसती. म्हणून तुम्ही अनपेक्षितपणे तो प्रस्ताव माझ्याकडे मांडला. पांडुरंगाने आपला हात माऊलींच्या डोक्यावरून फिरवला. काय भाग्य असेल महाराज स्वतः देवाचा हात आपल्या डोक्यावरून फिरावा. माझी विनंती असेल, परमार्थ इतका छान असावा, कधीतरी स्वप्नात का विना गंगागिरी महाराजांनी यावं, नारायणगिरी महाराजांनी यावं, डोक्यावर हात फिरवावा आपल्या. का चांगलं पारायण केलं, चांगला हरिपाठ केला, चांगला उत्सव केला, चांगलं भजन केलं बाबा. त्यांनी जर हात फिरवला ना, जीवन सफळ झालं महाराज. त्याच्या इतका सोन्याचा दिवस कोणता नसतं. माऊली इतके कोवळ्या वयातले आहेत, अवघ्या 22 वर्षाचं वय आहे आणि जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे सफळ केला, पद पदांतर कथिला. अशा माऊलींकडे पाहिलं आणि पांडुरंगाने असा हात फिरवला डोक्याने. करे कुरवाळीला ज्ञाना कासवी अवलोकिला पान्हा, आसुवे येतात नयनात या ज्ञानदेवाच्या. माऊलींच्या डोळ्यातून पाणी आलं. देवाने हात फिरवला आणि नामदेव महाराजांनी जेव्हा ऐकलं, नामा उभासे सन्मुख, ऐकता थोर खेद दुःख, म्हणे ज्ञानांजन महासुख, समाधी घेतसे. माऊली समाधीला जाताय. देवा, तुम्ही एवढी संत मंडळी जमला, तुम्ही का सांगत नाहीत माऊलीला का माऊली हे काय वय तुमचं समाधीचं? माऊली, आपण समाधीला जाऊ नका. पण भगवंताने सांगितलं, नामा काही निर्णय हे ठरलेले असतात. माऊलींना सांगितलं, माऊली, तुमची समाधीची जागा ही इथं नाहीये, पंढरपुरात नाही तर ती अलंकापुरीत आहे, आळंदीत आहे. हे ऐकोनी संत जनी, जय जयकार केला ध्वनी. सगळ्या संतांनी माऊलींच्या नावाचा टाहो फोडला, जय जयकार केला आणि पंढरीचा पोहा आलं अलंकापुरी. आणि 15 दिवसाचा मधला काळ गेला आणि आळंदीला हा सगळा पंढरीचा पोहा आला. त्या काळात आळंदीत लाईटची, विजेची व्यवस्था नव्हती, पण कशी चमकत होती आळंदी नामदेव महाराजांनी वर्णन केलं. आल्याड पल्याड पताकाचे भार, मध्ये मनोहर इंद्राई, पिवळ्या पारव्या अनेक हिरव्या, निळवर्ण साऱ्या लखलखीत. बघा, नामदेव महाराज नसते तर कसं कळलं असतं आपल्याला. आळंदी अशी विजेसारखी चमकत होती, कारण स्वतः त्याचं नियोजन आळंदीचं पांडुरंगाने केलं होतं. आता जर एखाद्या मोठ्या माणसाचा काही कार्यक्रम असेल, काही सभा असेल, तर जसं त्याचं नियोजन करायला काही लोक असतात ना, आळंदीत माऊलींच्या समाधीचं नियोजन करायला स्वतः विटेवरचा मालक होता. आणि देवाने सांगितलं होतं, विश्वकर्मा, अशी सजव माझ्या माऊलींच्या आळंदी का अख्ख्या जगाने थक्क होऊन बघितलं पाहिजे. काय आळंदी सजवली महाराज विश्वकर्माने. आणि सगळा पंढरीचा पोहा आळंदीत आला. ज्याला जिथं जागा मिळेल त्याने तिथं वास्तव्य सुरू केलं. रुक्मिणी मातेने विचारलं, काय या आळंदीचं वैशिष्ट्य आहे? या आळंदीत असं नेमकं आहे तरी काय? रुक्मिणी, नित्य अनुष्ठान ये तीर्थी, त्याचे पूर्वज उद्धरती, जे का अन्नदान करीती ते पावती वैकुंठ. या आळंदी क्षेत्रात जर कुणी अनुष्ठान केलं तर त्याचे पूर्वज सुद्धा उद्धरून जातात. या आळंदीत जर कुणी लोकांना जेव घातलं, अन्नदान केलं तर ते पावती वैकुंठ. आळंदीचा महिमा देवाने सांगायला सुरुवात केली आणि 5 दिवसाचा तब्बल आळंदीतला हा उत्सव आहे. तुम्ही बसल्या बसल्या आळंदीला जाऊन यायला काय हरकत नाही आपल्याला, हे की 5 दिवसाचा हा उत्सव सुरू झाला.
नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी एवढी गर्दी अथांग जमली होती. महाराज कोण आलं होतं त्याच्यामध्ये? इंद्र, चंद्र, महेंद्र, ब्रह्मादिक देव आले होते. उद्धव होता, अक्रूर होता, पुंडलिक होता. सगळ्या देवादिकांनी आणि साधू संतांनी अलंकापुरी गच्च भरली होती. कारण सोहळा ज्ञानेश्वर महाराजांचा होता आणि तो समाधीचा होता. आणि असा सुंदर सोहळा सुरू झाला. नामदेव महाराज मात्र कासावीस झाले. ज्या महात्म्याने पंढरपुरातून मला तीर्थयात्रा घडून आणली, वेगवेगळे प्रांत दाखवले, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळं जगातलं ज्ञान मला दिलं, इतका चांगला मित्र आज मला पुन्हा भेटणार नाही म्हणून नामदेव महाराज रडायला लागले. किती माझ्या माऊलीने माझ्यावर उपकार केले. नामदेव महाराजांना पुन्हा पुन्हा आठवायचं आणि नामदेव महाराज रडायचे. तेव्हा रुक्मिणी मातेने सांगितलं देवाला, देवा नामदेव महाराजांनी समजूत काढा. देवाने नामदेव महाराजांना आपल्या 4 हातांनी उचललं. सांगितलं, नामा, अरे तुमच्यासारखी संत मंडळी या पृथ्वी तलावर अवताराला येतात, असं काहीतरी भक्तीचं कार्य करून जातात. माझ्यासारख्या निराकाराला आकाराला आणतात, निर्गुणाला सगुण करतात आणि पुन्हा मला रडायला लावतात. धन्य आहात तुम्ही आणि धन्य आहे तुमचा परमार्थ. पण नामदेव महाराज आता रडून कसं चालेल? नामा, अरे कुटुंब प्रमुख जो असतो घरातला त्याला स्वतःला सांभाळावं लागतं. घरात जर कुणी गेलं तर जो प्रमुख आहे त्याला सगळ्यांना सावरावं लागतं. तुम्ही सगळे रडून मोकळे होता, पण मला मात्र इथं सगळ्यांना सावरायची जबाबदारी आहे. नामदेव महाराजांनी डोळे पुसले. रुक्मिणी माता विचारते, देवा कोण आहे हा मुलगा? 22 वर्षाचं वय त्याचा, समाधीला बसतोय. इंद्र, चंद्र, महेंद्र, योगी जपी तपी त्याच्या समाधी प्रसंगाला. कोण आहे हा मुलगा? देवो म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी, जाण त्रैलोक्यास. रुक्मिणी, काय सांगू मी तुला, या जगात अनेक योगी लोक होऊन गेले, अनेक चमत्कार करणारी लोक होऊन गेले. चमत्कार करून स्वतःची पोट पूजा करून घेतली, पण जगाला ज्ञान दिलं नाही. हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी, जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी, जो या ते दृष्टी न्याहाळी, तो वाहात येईल टाळी, वैकुंठ भुवनासी. जो याची करील यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याचे निदर्शने होती. काय सांगू मी रुक्मिणी तुला माझ्या माऊलींच्या या आळंदीचं आणि समाधीचं वर्णन. माझ्या आळंदीतल्या माऊलींच्या वारीला जर कुणी आलं तर तो सगळ्या कुळाचा उद्धार करील. रुक्मिणी, या पृथ्वी तलावर अलंकापुरी एक क्षेत्र असं आहे का ज्याची यात्रा केल्यानंतर माणूस त्याच्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार करतो. पंढरपूर पेक्षाही महिमा आळंदीचा असं देव सांगतो बरं. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमा आहे. आणि असं वर्णन सुरू केलं. ऐसे सांगता हरिसी, प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, म्हणे धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. जेव्हा माऊलींचं वर्णन सुरू झालं तेव्हा रुक्मिणी माता स्वतःला सावरू शकली नाही. रुक्मिणी रडायला लागली. देव विचारतात, रुक्मिणी आता तू का रडते? सांगितलं, देवा ज्या मुलाचं वर्णन तुम्ही करता तो मुलगा किती मोठा संत आहे, याही पेक्षा हा एवढा मोठा हिरा ज्या आईने आपल्या पोटात 9 महिने 9 दिवस वाढवला, त्या आईची कुस किती पवित्र असेल. म्हणे धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. म्हणून मी रडते. रुक्मिणी माता रडते. सगळीकडे आकांत सुरू झाला आणि 9वी दशमीचा कार्यक्रम झाला. एकादशीच्या फराळाच्या पंक्ती, द्वादशीचं पारणं, जेवणाची काय व्यवस्था होती महाराज त्या काळात? कामधेनूचं तूप होतं, वरी मिरवे मुगाचे वरण,
मुगाचं वरण होतं, वेगवेगळ्या भाताचे प्रकार होते आणि इतकी सुंदर व्यवस्था देवाने बनवली होती. सगळे वारकरी पंक्तीला बसलेत आणि हा सगळा जेवणाचा सुंदर कार्यक्रम चालू असताना देव स्वतः आपल्या हाताने पंक्ती वाढत होता. आणि जेव्हा देवाने पंक्ती वाढताना आपलं तोंड खाली घेतलं तेव्हा देव रडत होता. हे नामदेव महाराजांनी हेरलं. नामदेव महाराजांनी बघितलं की स्वतः पांडुरंग परमात्मा आता रडायला लागलाय. लोकांकडे पाहून रडता येत नाही म्हणून तो खाली बघून रडतो. मुलीचा बाप सगळ्यांना देखता रडत नाही, तो एकांतात रडतो. देव असाच रडत होता महाराज. सोवळ्याने हरी वाढवी तो सकळा, मनीचा कळवळा कोण जाणे. सोवळ्याने हरी वाढवी तो सकळा, मनीचा कळवळा कोण जाणे. देव रडत होता. नामदेव महाराज जवळ आले. देव खाली बसले आणि पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांचा हात हातात धरून सांगतो, नामा आतापर्यंत मी तुम्हाला सांगत होतो रडू नका, शांत व्हा, सगळ्या लोकांची काळजी घेत होतो, पण आता माझ्या सुद्धा हृदयाचा बांध तुटतोय. काय माझ्या माऊलींनी क्रांती केली, काय माझ्या माऊलींनी आपलं जीवन लोकांकरता खर्च केलं. अरे आपल्या दारातून माऊली जाऊ नयेत म्हणून त्या काळात लोकांनी प्रयत्न केले. आता माऊलींची पालखी दारातून जावी म्हणून लोक भांडतात. मांड खाण्याकरिता खापर मिळू दिलं नाही लोकांनी. आज ते लोक माऊलींच्या दर्शनाकरता रांगा लावतात. काय सहन केलं या माऊलींनी. आणि अशा माझ्या माऊलींनी आज आपलं जीवन या समाधीच्या रूपाने या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतलाय. देव रडतो. आतापर्यंत निवृत्तीनाथ महाराज शांत होते. माऊली निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढे आले आणि निवृत्तीनाथ महाराजांकडे पाहिलं, हात जोडले आणि सांगितलं, दादा पुढे ज्ञानेश्वर जोडोनिया कर, बोलतो उत्तर स्वामी संगे. माऊली बोलायला लागले. पाळिले पोशिले चालविला लळा, बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा. दादा आपण मला पाळलं, पोसलं, सांभाळलं. मला आता समाधीला जायचंय. काही चुकलं असेल माझ्याकडून तर मला क्षमा करा. म्लान झालेले निवृत्तीनाथ महाराज होते. संसारातून जे निवृत्त झालेले कधीच असे निवृत्तीनाथ महाराज. पण त्यांच्या हृदयाचा बांध फुटला आणि पहिली प्रक्रिया घडली तर त्यांनी माऊलींचं डोकं आपल्या हातात घेतलं, कडकडून मिठी मारली. ओ संडोनी निवृत्ती आलिंगो लागला. माऊलींना आलिंगन दिलं निवृत्तीनाथ महाराजांनी. हे दोन भावातलं सख्यत्व, हे दोन भावांचं प्रेम आहे. काय वाटतं निवृत्तीनाथ महाराज तुम्हाला? मधुकरी माऊली तुम्ही मागितली, खाऊ आम्हा तिघा भावंडांना घातलं, लोकांचा त्रास तुम्ही सहन केला आणि आज तुम्ही सांगता का दादा तुम्ही मला सांभाळलं. ज्ञाना तुला असं वाटतं का तू समाधीला गेल्यावर मी तुझ्याशिवाय राहू शकतो? मी तुझ्याशिवाय राहू शकतो ही कल्पनाच कशी केली माऊली आपण? आणि निवृत्तीनाथ महाराज फार ओक्साबोक्सी रडायला लागले. सगळे संत पाहतात, देव पाहतो, कोणी कोणाला समजायचा असा प्रश्न झाला. नामा म्हणे आता पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. निवृत्तीनाथ महाराज जेव्हा रडायला लागले, महाराज जमलेली सगळी संत सभा आता रडायला लागली. नामा म्हणे संत कासावी सारे,
लाविती पदर डोळी असली. सगळे संत सभा रडायला लागली. माऊली समाधीला जाणार आहेत. निवृत्तीनाथ महाराज उकसाबुकसी रडायला लागले. छोटीशी चिमुकली मुक्ताई जवळ आली. मुक्ताईने माऊलींकडे पाहिलं आणि सांगितलं, ज्ञानदादा मी स्त्री आहे. आई गेल्यानंतर माझ्या स्त्रीच्या भावना मला कोणालाच नाही सांगता आल्या, फक्त तुलाच सांगता आल्या. निवृत्तीनाथ महाराज मोठे होते, सोपान काका लहान आहेत, पण माऊली तुम्ही साक्षात माझी आई होऊन राहिला. खूप सांभाळलं तुम्ही मला, आणि आता तुम्ही समाधीला गेलो, आता माझं काय? माय बाप्या त्यजिले जेव्हा ऐसे संकट तेव्हा आले नाही. आई वडील गेले तेव्हा इतकं दुःख नाही झालं, पण आज मात्र जेव्हा तुम्ही समाधीला जाण्याची भाषा करता, मुक्ताई म्हणते माऊली आता मात्र मला सहन होत नाही. बांधल्या पेंडीचा सुटला आळा. बांधलेल्या पिंडीचा जसा आळा सुटावा, सगळी विखुरली जावी पिंडी, तशी सगळी संत सभा विखुरली आणि सगळा संत समाज रडतो आहे. कोणी सावरायचं? सोपान काका रडतायत, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताई, नामदेव महाराज आणि देव सुद्धा रडू लागलाय. तेव्हा पांडुरंगाने माऊलींना सांगितलं, त्रयोदशीचा दिवस उजेडला, सगळ्या जेवणाच्या पंक्ती वगैरे झाल्या. पांडुरंगाने स्वतः माऊलींना सांगितलं, माऊली समाधीचा क्षण जवळ येतोय, काही पाहिजे असेल, काही मागायचं असेल तर मागा मला. देव म्हणे ज्ञान होई सावधान, माग वरदान मज काही. माऊलीने सांगितलं, देवा ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासी व्रत एकादशी स्वामीकडे, कृष्ण पक्षी व्रत हरिदिनी पूर्ण, मागितला मान ज्ञान देवे. तेव्हा शुद्ध कार्तिक एकादशी तुमच्याकडे, वद्य कार्तिक एकादशी माझ्याकडे द्या. भगवंताने सांगितलं प्रसन्नपणाने, माऊली ही वारी तुम्हाला. पांडुरंगाने स्वतः माऊलींची पूजा केली. जे टाटा तीर्थ होतं ते तीर्थ सगळ्या संत लोकांमध्ये असं शिंपडलं. माऊलींच्या पायाचं तीर्थ होतं, सगळ्या लोकांमध्ये शिंपडलं आणि उरलेलं सगळं तीर्थ पांडुरंगाने पिऊन टाकलं. काय पाय असतील ज्यांच्या पायाचं तीर्थ देवाने पिऊन घ्यावं, काय पाय असतील. असे पाय नाही राहिले महाराज आता जगात. गेले आता गंगागिरी बाबा, नारायणगिरी बाबा, काय महात्म्य होते महाराज. आणि त्या पायाचं तीर्थ देवाने प्यावं. काय क्रांती असेल, काय परमार्थ असेल, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाहीत महाराज. आणि अवघ्या 22 वर्षात हे सगळं देवाने तीर्थ प्राशन केलं. एका हाताला देवाने धरलेलं आहे माऊलीच्या, आणि एका हाताला निवृत्तीनाथ महाराजांनी धरलेलं आहे. देव निवृत्त्याने धरिले दोन्ही, देव निवृत्त्याने धरिले दोन्ही, देव निवृत्त्याने धरिले दोन्ही, देव निवृत्त्याने धरिले दोन्ही. जातो ज्ञानेश्वर पैसावया, जातो ज्ञानेश्वर पैसावया, निवृत्त्या धरिले दोन्ही, देव निवृत्त्या धरिले दोन्ही, धरिले दोन्ही, धरिले दोन्ही.
एका हाताला निवृत्तीनाथ महाराजांनी धरलं. अर्जुनाच्या घोड्याचं सारथ्य कृष्ण करत होता आणि त्याच्या रथावर शंकर बसले होते. हरी आणि हर दोघेही होते. अर्जुनाच्या सोबत हरी आणि हर आहेत, पण अर्जुनाच्या अंतकाळाला दोघे नाहीये. माऊली या सृष्टीतला असा चमत्कार आहे का हरी आणि हर दोघे हाताला धरायला. काय सौभाग्य असेल महाराज. जातो ज्ञानेश्वर बैसावया देवनिवृत्ती धरिले दोन्ही कर नदीची आमाशा घातले माझवन तैसे जनवना कालवान तैसे जनवन जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावर पुढे ज्ञानेश्वरी ठेविली पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. 3 वेळा जेव्हा जोडिले कर कमळ. नारळ विठा गोदा महादा नामदेव महाराजांच्या या 4 पुत्रांनी समाधीचं विवर स्वच्छ केलेलं आहे. गाईचा सडा टाकलेला आहे. धुवट वस्त्राची घडी ती अमोल तुळशी आणि बेल अंतरले. ज्ञानोबऱ्यांना दोन्ही हातांनी धरले. माऊली समाधीच्या विवरात आले. माऊली भीम मुद्रा धारण करून बसलेली आहे. ज्ञानेश्वरी पुढे ठेवली आहे. 3 वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी 3 वेळा जेव्हा जोडिले कर कमळ झाकिले डोळे ज्ञान देवे झाकिले डोळे ज्ञान देवे देवनिवृत्ती धरिले दोन्ही कर देवनिवृत्ती धरिले दोन्ही कर देवनिवृत्ती धरिले दोन्ही कर. नवा म्हणे आता लोपला दिन कर म्हणे आता लोपला दिन कर म्हणे आता लोपला दिन कर म्हणे समाधिस्थ पाप तारेश्वर समाधिस्थ देवनिवृत्ती धरिले दोन्ही कर देवनिवृत्ती धरिले दोन्ही कर धरिले दोन्ही कर धरिले दोन्ही. सूर्याचं जसा अस्त व्हावा तसं ज्ञानोबराय समाधीस्थ झाले आणि त्या समाधीतला ज्ञानप्रकाश आजपर्यंत आणि चंद सूर्य असेपर्यंत ज्ञानोबराय या लोकांकरिता देणार आहेत. आणि त्या माऊलींच्या समाधीच्या दर्शनाने काय मिळणार नाही. रुक्मिणी नामदेव महाराजांना आवडीने देव सांगतात. ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी. अजून दर्शने नासे व्याधी पिडा ऐसा सवंगडा ज्ञानदेव. माऊलींच्या दर्शनाने
व्याधी पीडा सुद्धा माऊलींच्या दर्शनाने जातील. आणि अशा अलंकापुरीमध्ये ज्ञानोबा नांदतात, एका जनार्दनी मापारी नांदतसे अलंकापुरी. ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी विठोबा रखुमाई.